हो, नक्कीच. वसुदेवाने कंसाला समजवण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु दुष्ट कंस आसुरी प्रवृत्तीचा असल्यामुळे कंसाचा असा स्वभाव पाहून वासुदेवांना फारच आश्चर्य वाटले. ते युक्तिवादाने आणि मोठ्या विवेकाने बोलू लागले. जीवन मरणाला न घाबरण्याची अनेक अशी उदाहरणे दिली. त्याला सांगितले की देवकी तुझी लहान बहीण आहेस, तू जर तिला ठार केलेस तर ते तुझ्या कीर्तीला कलंक ठरेल. वासुदेव कंसाची खूप विनवणी करत होते, पण कंस काही शांत होत नव्हता. अखेर वासुदेव म्हणाले, तुला देवकीपासून काहीच धोका नाही, तिच्या होणाऱ्या पुत्रांकडून तुला धोका आहे. जर मला भविष्यात पुत्र प्राप्ती झाली तर मी माझे पुत्र तुझ्याकडे सुपूर्द करील, यासाठी मी वचनबद्ध आहे. या वचनाने कंसाला वसुदेवाची खात्री पटली. कालांतराने वसुदेवांना एक पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. वचनानुसार वसुदेव आपले पुत्र घेऊन कंसाकडे गेले. कंस वासुदेवाच्या अशा वागण्याने खूप प्रसन्न झाला आणि तो म्हणाला, प्रिय वासुदेव, मला देवकीच्या 8व्या पुत्रापासून धोका आहे, तू याला परत घेऊन जा. वसुदेव आपल्या पहिल्या पुत्राला परत घेऊन चालले होते. त्यांना कंसाच्या अशा वागण्याने खूप प्रसन्नता झाली, पण त्यांचा याच्यावर विश्वास बसत नव्हता. अशा वेळी महर्षी नारदांचे आगमन झाले. कंसाने वसुदेवावर दया दाखवून त्याचे पुत्र त्याला परत केले अशी माहिती नारदांना कंसाकडून कळाली. नारदांनी सांगितले, देवी देवता धर्तीवर जन्म घेत आहेत. कंसाला समजले की ज्या अर्थी देवी देवता धर्तीवर जन्म घेत आहेत त्या अर्थी पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हे लवकरच धर्तीवर जन्म घेतील असे कंसाला कळले. त्याने लगेच आपला मेहुणा वसुदेव आणि बहीण देवकी यांना कारागृहात टाकले. लोखंडी साखळ्या घातलेल्या अवस्थेत प्रतिवर्षी देवकीने एका एका मुलाला जन्म दिला. त्यातला कोणताही मुलगा विष्णू आहे असे समजून त्या सर्वांना कंसाला ठार केले. विशेषतः त्याला 8व्या मुलाची भीती होती, परंतु नारद मुनींच्या भेटीनंतर कोणताही मुलगा विष्णू असू शकतो या निष्कर्षावर तो आला होता. म्हणून देवकी व वासुदेवांचे सर्व मुले त्याला ठार करणे हेच योग्य वाटले. हो, आणि कंस आपल्या निंदा आणि अभिलाषेच्या पूर्तीसाठी तो कोणालाही ठार करू शकतो, हे त्याच्यासाठी काही आश्चर्यकारक नाही. महर्षी नारदांच्या कृपेने कंसाला त्याच्या पूर्वीजन्मीचे ज्ञान झाले. तो पूर्वीजन्मी कालनेमी नावाचा राक्षस होता, त्याला भगवान विष्णूने ठार केले. जसे पूर्वजन्मात भगवान विष्णूने त्याला ठार केले तसे या जन्मातही त्याला ते ठार करू शकतात. यासाठी तो भयभीत होता आणि आपले पिता उग्रसेन यांना बंदी केले आणि वसुदेवाचे पिता शूरसेन यांचे राज्य काबीज केले आणि त्या प्रांताचा राजा म्हणून स्वतःला घोषित केले.